अशा वेळेला भगवान श्रीकृष्णाला उठवण्याची त्या ठिकाणी प्रयत्न करतायत. उठवण्याच्या ठिकाणी भोपाळी चालू आहे. द्वारकेमध्ये हे वातावरण चालू आहे. नगरवासी आता उठलेले आहेत आणि सकाळ झाल्यामुळे आपापल्या कामाला लागलेले आहेत. आणि त्यात एक दिव्य असा रथ, सुवर्ण असा रथ, कळश आहे त्याच्यावर सुवर्ण आहे, 4 पांढरे शुभ्र असे घोडे आहेत आणि त्याच्यामध्ये एक तेजस्वी असा पुरुष बसलेला आहे. असा रथ चाललेला आहे. कोणाचा बरं हा रथ होता? पार्थ रथ शोभिवंत, पार्थ रथ शोभिवंत, अश्वचार जातीवंत, अश्वचार जातीवंत. जलद वेग नाहुसंत, जलद वेग नाहुसंत, नाहुसंत, जलद वेग नाहुसंत, सर्वानां गती. जलद वेग नाहुसंत, सकलानां गती. हा होता रथ धनुर्धारी पार्थाचा, अर्जुनाचा हा रथ होता. जे त्याला ओळखत होते त्याला पाहून नमस्कार करायचे, क्षेमकुशल विचारायचे. हळूहळू रथ पुढे निघालेला आहे आणि त्यात काही ज्या बायका होत्या त्यांनी रथ ओळखला, रथातला माणूस त्यालाही ओळखलेला आहे. आणि त्यामुळे एकमेकांना सांगायला लागले, म्हटलं रमाबाई ओळखलं हा कोण? तो नाही ओळखलं? हा सुभद्रा चोर, चढत सोडून दिली सुभद्रा ना, तो सुभद्रा चोर आले. कशाला आलाय हा? आता कोणाला चोरायला आलाय? असं म्हणून त्या ठिकाणी त्याच्याकडे अंगुली निर्देश करताय. हळूहळू हा रथ आता पुढे निघालेला आहे आणि भगवान श्रीकृष्णाच्या महालाकडे पोहोचलेला आहे. रथ थांबलेला आहे. त्या ठिकाणी द्वारपाल आहे, त्याने नमस्कार केला. अर्जुनाला विचारलं, अरे द्वारपाल हा दुसरा रथ कुणाचा आहे? सांगितलं, आत्ता त्या ठिकाणी दुर्योधन महाराज आलेले आहेत. दुर्योधन महाराजांचा रथ आहे. दुर्योधन महाराजांचा रथ? हो, माझ्या अगोदर दुर्योधन आलाय. ज्या कामासाठी मी आलोय त्याच कामासाठी दुर्योधनही आला असावा. आणि त्याने जर अगोदर जाऊन जर आम्हाला तरी भगवान श्रीकृष्णाला सांगितलं असेल आणि त्याने जर वचन दिलं असेल तर माझं फुकट गेलंय, येणं हे फुकट गेलंय. काय होईल देशवादी ते कोण नाही. पण जेव्हा रथाचा आवाज ऐकला दुर्योधनाच्या, भगवान श्रीकृष्णाने बघितलं, अरे हे बापरे, सकाळच्या वेळे नकतच आलेला आहे, बरोबर दिसत नाही, अपशकुनी आलेला आहे, नकोच. आणि भगवंतानं काय केलं, तो आता येणार आहे आपल्या दर्शनाला आणि म्हणून पटकन हसायला येईल, डोळे उघडतील आणि म्हणून असं डोक्यावरून असं पांघरून घेतलेलं आहे आणि डोक्यावर पांघरून घालून झोपलेलं आहे. दुर्योधन त्याच्या महालामध्ये गेलेला आहे. बघितलं तर कृष्ण झोपलेले आहे. कृष्ण तर झोपलाय. आता याला उठवायचं म्हणजे निद्रानाशाचं पाप माझ्या माथी लागेल असं म्हणून फेऱ्या मारायला लागला. भगवान श्रीकृष्णाचा महाल, देवाचा महाल, पण त्या महालामध्ये शयनगृहामध्ये फक्त एकच त्या ठिकाणी पलंग होता. बसायला अशी खुर्ची वगैरे काही नाही. बघितलं तर बसायला आणखी काय मिळत नाही. हा तर उठला नाही अजून. बसायचं म्हणून बघितलं तर पायाकडे भरपूर जागा होती. गेला आणि बसला, पण श्वास लागल्यावर उठला. मनामध्ये विचार करतोय, मी राजा, त्याच्या पायाकडे मी बसू? मी सार्वभौम राजा आहे. हा गोकुळचा चोर, गवळ्याचा कोण, कुलहीन, त्याच्या पायाकडे मी बसू? देवाकडे आलाय आणि देवाला दोष देतोय, कारण देव कळलाच नाही. बघितलं तर वर बघितलं, माथ्याकडे जरासं डोक्याच्या वर थोडीशी जागा होती. आपलं थोडी का असेल ना, जरासं टेकायला झालं बस आणि जाऊन तिकडे टिकून बसले. त्यात अर्जुनाची स्वारी आलेली आहे. अर्जुनानं बघितलं भगवान तर झोपलेले आहेत. ते बरं झालं, एक काम झालं, भगवान झोपलेले आहेत आणि बघितलं तर पायाकडची जागा भरपूर ठेवलेली आहे. जागा रिझर्व बरं झालं. मनामध्ये म्हणतोय दुर्योधना, बाबा धन्यवाद, मला पाहिजे ती जागा तर ठेवलेली आहे. त्या ठिकाणी खुश झालेला आहे. पण तो तिकडे पायाकडे बसला नाही, बसलाय खाली बसलाय आणि भगवंताचे पाय जे आहेत ते आपल्या मांडीवर घेतलेले आहेत आणि पाय चेपायला लागलेला आहे. तो पाय चेपतोय, दुर्योधन बघतोय, विश्वर हात लावतोय आणि हसतोय. त्या कपड्याच्या पायाचे
पाय चेपतोय, तुला हिराचे पाय चेपतोय आणि तो हसायला लागलाय. तो हसतोय पण हा खुश आहे. हा म्हणतोय आम्ही देवाची पादसेवा करणारे त्याचे सेवक आहोत. आम्ही देवाचे पायिक हो, आम्ही देवाचे पायिक मुता श्रीहरी नाईक, श्रीहरी नाईक मुता श्रीहरी नाईक. आम्ही देवाचे पायिक, 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 आम्ही देवाचे पायिक मुता श्रीहरी नाईक, श्रीहरी नाईक मुता श्रीहरी नाईक. आमचा भाव देवा पायी, 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 आमचा भाव देवा पायी. आम्ही देवा वाचली नाही, देवा वाचली नाही, आम्ही देवा वाचली नाही, आम्ही देवा वाचली नाही, आम्ही देवा वाचली नाही. तो पाय चेपतोय. भगवंतांना बघितलं मला पाहिजे ते गिराईक आलेलं आहे, आता काही आता उठायला हरकत नाही. आणि भगवंतांना आपल्या माथावर असं काढले आपले आणि उठून बसले. उठून बसल्यावर कोण दिसला? जो पायाकडे होता तो दिसला. ज्याने पाय ओळखले, पाय हा पाया आहे आपल्या परमार्थाचा. पाय ज्याने ओळखले तोच जिंकणार आहे. पाय महत्वाचे. मासे पकडायला जेव्हा आपण जाळं फेकतो ना, जाळं फेकल्याबरोबर सगळे जे मासे जाळ्यामध्ये अडकले जातात, त्याबरोबर जे तरुण जे असतात सळसळत्या रक्ताचे, ते काय म्हणतात, अरे आमच्या शत्रूने आम्हाला पकडायला हे बघ जाळं टाकलेलं आहे, चला जाळं तोडून जाऊया, आपण जाळं फोडून टाकूया, जाऊया. जे जाणते असतात ते काय म्हणतात, अरे नको रे, त्याला सांगूया बाबा रे आम्हाला कशाला पकडतो, आम्ही तो काय वाईट केलं, त्याचे पाय धरूया, सांगूया बाबा रे पाया पडतो आम्हाला भेगून पकडू नकोस म्हणून सांगूया. हे त्याच्या पाय पडायचं नकोच. ते एक ऐकत नाही ते. त्यामुळे होतं काय, जेव्हा तो असा ओढतो तेव्हा जे त्या ठिकाणी जाळं तोडायला येतात ते सगळे सापडतात आणि जे पायाकडे आहे ते सुटतात, वाचतात, पायाकडे वाचतात. पूर्वीच्या काळामध्ये बायका तळायच्या, तळताना त्या ठिकाणी ते जाणे असलं नाही, ते देठाकडे जे असतात, पायाकडे जे असतात ना, ते त्या ठिकाणी वाचतात, बाकी सगळे भरकडले जातात. पाय महत्वाचे आहे. आणि पाय ओळखल्याने म्हणून तो म्हणतोय देव, तो त्याच्यावर अगोदर म्हणजे पाठला, अरे तू केव्हा आलास, याने आवाज केला, अरे तू आला, हा देवा त्याच्या अगोदर मी आलेलो आहे. आणि मग त्याला विचारू नकोस, अगोदर मला विचार का आला ते. बरं ठीक आहे, मला एक सांग म्हटलं, तू मोठा की अर्जुन मोठा? मीच मोठा. त्याच्यामध्ये मी होता, त्याच्यामध्ये मी आहे, तो सगळा मोठाच नव्हता, मी मोठा. तू मोठा ना, तो लहान ना. हा मग रीत काय आहे? बाप जेव्हा संध्याकाळी आपल्या घरी येतो मुलांना खाऊ घेऊन आणि मुलं धावत जेव्हा जातात, धाकटा जातो, बदला जातो, थोरला जातो, बाप कोणाच्या हातामध्ये ती पुढी देणार? धाकट्याच्या देणार. धाकटा प्रिय, आता हा धाकटा आहे ना, मग त्याला बोल, नाही 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 तेव्हा तुमचे ते वकिली डावपेच नको आहे, मी पहिला आलोय, फर्स्ट कम फर्स्ट सर्व, मी पहिला आलोय, मला पहिला प्रश्न विचारा. ठीक आहे बाबा, काय हरकत नाही, सांग काय म्हणायचंय तुला? तेव्हा कौरव पांडवांचं युद्ध आता अटळ आहे आणि म्हणून तुझी मदत मागायला आम्ही आलेलो. ठीक आहे, कळलं बघ तू कशाला आलास, पण पाचा तू कशाला आलास रे? देवा मी सुद्धा त्यासाठी आलेलो आहे. हो, म्हणजे तुम्ही दोघेही एकाच गोष्टीसाठी आलेला आहात. तर ठीक आहे, आता मी काय सांगतो ते जरा नीट आहे, लक्षपूर्वक ऐक. या वेळेला मी माझ्या कार्याची दोन वाटे केलेले आहे. एका बाजूला मी असेल, एका बाजूला माझं सशस्त्र असं सैन्य असेल. 18 अक्षरे आहे ना, ते सैन्य एका बाजूला मी असेल. पण मी कसा, मी आताच प्रतिज्ञा केलेली आहे, न धरी शस्त्र करी मी, गोष्टी सांगे न गीताचा चार. मी हातामध्ये शस्त्र धरणार नाही, फक्त हिताच्या 4 गोष्टी, बाबाने असं करा रे, तसं करा रे, हे करू नका रे, ते करू नका रे, असं आपल्या 4 हिताच्या गोष्टी सांगेल, पण मी हातात शस्त्र धरणार नाही. आता माझं जे सैन्य आहे, सशस्त्र, ते मात्र युद्ध करणार आहे. तेव्हा माझं सैन्य पाहिजे, मी पाहिजे. विचार करा आणि सांगा. दुर्योधनाने विचार केला, मी कशाला आलोय? युद्धासाठी मदत मागायला.
हा म्हणतोय आपण युद्ध करणार नाही. आणि ते सशस्त्र जे सैन्य आहे ते युद्ध करणार आहे. याला नेऊन काय, जर हा जर युद्ध करत नसेल तर याला नेऊन काय उपयोग आहे. हा म्हणतोय मी हिताच्या गोष्टी सांगणार, ह्याच्या गोष्टी ऐकायला आहेत कोण तिकडे ऐकायला. आम्ही सगळे युद्धाच्या ह्याच्या गोष्टी ऐकायला आम्हाला वेळ तरी आहे. त्यामुळं बरं हा सांगतोय मी एकटा येणार म्हणून, हा एकटा म्हणतोय खरा, पण हा बाहेर पडल्याबरोबर ज्या बाकीच्या सगळ्या 16,000 रिक्षा आहेत, आम्ही येतो की त्या सगळ्या बायका येणार. इकडे काय हळदी कुंकू समारंभ आहे त्या सगळ्यासाठी. त्यामुळे हे कृष्णाचं पार्सल जे आहे ते आपलं त्या पांडवाकडे असलेलं बरं. हा असा दुर्योधनाने विचार केला आणि दुर्योधन म्हणतोय तेव्हा तसं जर असेल तर मला तुमचं सैन्य द्या. ठीक आहे पार्था, तुझं काय म्हणणं आहे. देवा आम्हाला तूच हवं आहे. भगवान मोठे हुशार. पार्था अरे वेळे काय मागितलं, हसलाच मोठ्यावर इकडे. हा दुर्योधन हसला. देवा आता तुम्हाला शब्द फिरवता येणार नाही, तुमचं सशस्त्र सैन्य मला पाठवून द्या, मी निघालो. हा खुश होत निघून गेला. तो निघून गेला. वर मागायला सुद्धा अक्कल पाहिजे, काय मागावं हे कळलं पाहिजे. त्याने देव कळला आणि मग त्याने देव मागितलेला आहे. एक आंधळा होता, जन्माचा आंधळा, गरीब. आता जन्माचा आंधळा आहे, गरीब आहे. परिणाम काय झाला, एक तर त्याला आंधळा दिसत नाही, गरीब आहे. त्यामुळं फक्त त्याला एकच नामस्मरण करून फक्त नामस्मरण देवाचं करायचं आणि आपला दिवस काढायचा. हा आंधळा असल्यामुळे, गरीब असल्यामुळे लग्नही नाही. आयुष्यभर त्याने हे सगळं केलेलं आहे आणि म्हणून देवाला दया आहे. शेवटी देव म्हणाला अरे आयुष्यभर तू माझी सेवा केलीस, नामस्मरण केलंस, तेव्हा आता मी तुझ्यावर प्रसन्न आहे, माग तुला काय पाहिजे. आपले कोण माग म्हणतोय. अरे ज्याचं नाव तू रात्रंदिवस घेतोयस, आयुष्यभर जन्म नाव घेत आलायस ना, तो तुझा देव मी तुझ्या समोर आहे. माग. देवा मला काही दिसत नाही, पण तू खरोखरच जर देव असशील तर हा माझा नमस्कार. नंतर देव खूप आहेत, त्यामध्ये तो रमेश देव आहे आणि ते कोण असेल तर तसे देव, ते देव नको. देवा खराच देव असतील तर नमस्कार, नमस्कार घेतलाय, सांग काय म्हणायचं आहे. देवा मी आंधळा आहे, मला दृष्टी दे, तसं मी मागणार नाही. मी गरीब आहे, मला भरपूर धन दे, मागणार नाही. मी अविवाहित आहे, देवा मला एखादी चांगलीशी पोरगी बघून दे, मागणार नाही. ते म्हणते बाबा ते नाहीच लिस्ट सांगू नकोस, काय पाहिजे ते माग, एकदाच माग, एका वाक्यात माग. काय सांगितले त्याला, एकदाच माग, एका वाक्यात माग. आणि त्याने एका वाक्यात मागितलंय. देवा तसं जर असेल तर देवा माझ्या नातवाच्या माथ्यावर राजछत्र असलेलं मी डोळे भरवून पाहावं, तेवढंच मला वरदान द्या. मागायला अक्कल नको. काय मागितलंय, किती विचार करून मागितलंय कल्पना करा. 3 पिढ्यांचा उद्धार करणारं मागितलंय एका वाक्यामध्ये. तो काय म्हणतोय, माझ्या नातवाच्या माथ्यावर. पण त्याला नातू झाला पाहिजे. जर नातू झाला पाहिजे त्याला मुलगा झाला पाहिजे. आता मुलगा झाला पाहिजे त्याचं लग्न झालं पाहिजे. म्हणजे एक प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, याचं लग्न झालं. दुसरं नातवाच्या माथ्यावर म्हटलं म्हणजे नातू होईपर्यंत याला भरपूर आयुष्य दिलं पाहिजे, आयुष्य भरपूर मिळालं. दुसरं नातवाच्या माथ्यावर राजछत्र, राजछत्र कोणाच्या माथ्यावर असतं, फक्त राजाच्या. म्हणजे नातवाला राजा कर आणि ते मी डोळे भरून पाहावं, पण त्याला दृष्टी नाही. दृष्टी दिली त्याशिवाय राजवैभव दिलं आणि भरपूर आयुष्य दिलं. कसं विचारपूर्वक माहित नाही, मागायला अक्कल नाही. आता 2 मित्र होते, जीवलग मित्र, एकदम सारखे, एकदम जिगरी दोस्त. तर दोघे देव प्रसन्न झाला आणि म्हटलं ठीक आहे, अरे मी तुमच्यावर प्रसन्न आहे. म्हटलं देवा ठीक आहे मागा, पण फक्त एकट्यालाच मागायचं आहे. मग एकटं हुशार देवा तसं असेल तर म्हटलं मी मागतो. तू मागतोयस, म्हटलं ठीक आहे. एक लक्षात ठेव, तू मागणार आहेस ना, तू जे मागशील त्याच्या डबल त्याला मिळणार आहे. त्याने विचार केला, अरे देवा कोणी जगभर मी पहिलं म्हटलंय मी मागणार, ह्याला फुकट डबल मिळणार. मी जर 1 लाख मागितले त्याला 2 लाख मिळणार. मी एक जर बायको मागितली त्याला 2 बायका मिळणार. मी जर बंगला मागितला त्याला 2 बंगले मिळणार. मग याने विचार केला आणि म्हटलं तसं देवा तसं जर असेल ना, देवा माझा 1 डोळा फोड. म्हणजे काय देवा त्याचे 2 डोळे फोड, असं डोळे फोडून तो मागणं, त्याला मागणं म्हणत. वर मागायला असं अक्कल पाहिजे, पूर्ण विचार तो पाहिजे. तसं याने विचार केला, देव कळलेला आहे आणि देवच मागितलेला आहे. भगवान काय रे
अर्जुना, पार्थाने काय केलंस, काय मागितलंस? देवा, मी योग्य तेच मागितलंय. तुझा विना माझा आसरा कुणाचा, तुझा विना माझा आसरा कुणाचा, आधार चरणाचा देवा.